राज्याच्या अनेक भागात सध्या तीव्र पाणी टंचाई भेडसावतेय। नेमकी काय परिस्थिती आहे राज्यभरात जाणून घेऊया या सेगमेंटमध्ये। राज्यातील प्रमुख धरणांमध्ये सरासरी 37.26% पाणीसाठा शिल्लक। वाढत्या तापमानामुळे धरणातील पाणीसाठ्यात घट। अमरावतीतील एकूण 10 धरणांमध्ये 44.18% पाणीसाठा शिल्लक। लातूर जिल्ह्यात काही गावांसह वाड्या वस्त्यांवर भीषण पाणी टंचाई। खंडाभर पाण्यासाठी महादेववाडीतील नागरिकांची भटकंती। जीव धोक्यात घालून घोटभर पाणी मिळवण्याची वेळ। अमरावती जिल्ह्यातील चिखलदराच्या पायथ्याशी असलेल्या मोठा गावात यंदाही भीषण पाणी टंचाई। विहिरीतील पाण्यानं तळ गाठल्यानं महिलांना वणवण भटकण्याची वेळ। अमरावती जिल्ह्यातील पाणी टंचाई आणखी भीषण होण्याची शक्यता। चिखलदरा आणि चांदूर रेल्वे तालुक्यातील 7 गावात टँकरनं पाणी पुरवठा। कोहन गावातील नागरिकांचं पाणी भरण्यासाठी जात आहेत दिवसातले 6 तास। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात भीषण पाणी टंचाई। पाण्यासाठी महिलांची 3 ते 4 किलोमीटरची भटकंती। पाणी पुरवठ्याबाबत मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष। चंद्रपूर शहरातील विविध वॉर्डांमध्ये भीषण पाणी टंचाई। पालिकेकडून दररोज प्रत्येक वॉर्डात 180 टँकर फेऱ्या। शहराच्या एकूण 90 ठिकाणी तात्पुरत्या पाण्याच्या टाक्या उभारल्या। बुलढाण्यातील देऊळगाव घुबे गावात 1 महिन्यापासून पाणी पुरवठा बंद। संतप्त महिलांनी रिकामे हंडे घेत ग्रामपंचायत कार्यालयावर काढला मोर्चा। पाणी पुरवठा न केल्यास ग्रामपंचायतीला टाळं ठोकण्याचा इशारा। रत्नागिरी जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई। रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाई तर चिपळूणखेडमध्ये पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त। घाटकोपर मानखुर्द जोड रस्त्यावरील उड्डाण पुलाच्या सुरक्षा कठड्यांना तडे। स्थानिक नागरिकांची कॅगकडे तक्रार। तक्रारीत पुलाचा अधिक खर्च आणि पुलासाठी वापरलेल्या बांधकाम साहित्याच्या चौकशीची मागणी। म्हाडाच्या मुंबई मंडळाचा पहिला जनता दरबार उद्या भरणार। म्हाडाच्या सोडतीतील विजेत्यांपासून ते रहिवाशांपर्यंत सर्वांना जनता दरबारात तक्रारी मांडता येणार। मुख्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार जनता दरबार। हार्बर मार्गावर नवी कोरी वातानुकूलित लोकल धावणार। चेन्नईतून मुंबईत दाखल झालेली वातानुकूलित लोकल लवकरच सेवेत दाखल होणार। मध्य रेल्वेकडून गेल्या आर्थिक वर्षात 17,37,000 फुकट्या प्रवाशांकडून 74 कोटी वसूल। 1200 पेक्षा अधिक तिकीट तपासणीसांच्या माध्यमातून मध्य रेल्वेकडून दंडात्मक कारवाई। वांद्रे वर्सोवा सेतू ते पश्चिम द्रुतगती प्रवास वेगवान होणार। जुहूतील 2 आंतरबदल मार्गाच्या लांबीत अखेर वाढ। आतापर्यंत 27% काम पूर्ण झाल्याची माहिती।